मला सांगा आपल्या बाबासाहेबांना शिकण्यासाठी स्कॉलरशिप कोणी कोणी दिली हो? कोण सांगेल? सांगा. हे दोन स्कॉलर दिसतात ताई आमच्या, दोन भगिनी जे आहेत ना एकदम स्कॉलर आहेत. यांच्यासाठी दोघींसाठी एकदा जोरदार टाळ्या. छत्रपती राजर्षी शाहू महाराज आणि सयाजीराव बडोद्याचे गायकवाड महाराज होते. या दोन राजांनी बाबासाहेबांना स्कॉलरशिप दिली. बाबासाहेब बाहेरच्या देशात फॉरेनला जाऊन शिकून आले आणि 20-21 मार्च 1920 रोजी माणगाव मध्ये कोल्हापूरच्या इथे एक मोठी पहिली अस्पृश्यांची परिषद झाली बांधवांनो. या माणगाव परिषदेवर सुद्धा आंबेडकरी चळवळीत गाणं नव्हतं, ते सुद्धा पहिलं गाणं लिहिण्याचा मान याच टीमला मिळालेला आहे. त्यामुळे परत एकदा या टीमसाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. आमचा माणगाव मध्ये 2023 ला कार्यक्रम होता, जिथं परिषद झाली तिथंच बाबासाहेबांची आणि शाहू महाराजांची. आणि गाडीतून जाताना आम्ही विचार केला की अरे माणगावला चाललोय पण आपल्याकडे गाणंच नाही आहे. आणि मग शीतल साठे आणि आम्ही दोघांनी मिळून गाडीमध्ये गाणं लिहिलं, माणगावात पोचलो, त्या ठिकाणी ते सादर केलं आणि तिथं ते जोरदार लोकांनी उचलून धरलं. ते माणगाव परिषदेवरचं पहिलं गीत आज आम्ही भिवंडीमध्ये पण सादर करतोय. हे गीत आराधी लोक कलावंतांच्या संगीतावर बेतलेलं आहे. एकदा त्या सगळ्या लोक कलावंतांना मानाचा शाहिरी मुजरा करतो आम्ही. आणि आमच्या शाहू महाराजांनी कशा प्रकारे तो सोहळा पार पाडला त्या सोहळ्याचं वर्णन आपण कथेतून ऐकूया. माणगावची परिषद कशी झाली होती, भूतो न भविष्य असं हे गीत. कोल्हापूर नगरीमध्ये माणगाव नावाचं गाव आहे. विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर 134व्या जयंती उत्सव समितीच्या वतीनं फुलेनगर नंबर 1 भिवंडी अध्यक्ष अरविंद कुचेकर दादा यांच्याकडनं 500 रुपयाचं धम्मदान आलेलं आहे. धन्यवाद. आत्ताचं माणगाव, आत्ताचं कोल्हापूर म्हणजे त्यावेळेचं कागल संस्थान आणि त्यावेळेच्या कागल संस्थानाचे राजे छत्रपती शाहू महाराज. आणि त्या शाहू राजांनी असं अस्पृश्यांची पहिली परिषद माणगावामध्ये घेतली आणि तिथं बाबासाहेब आंबेडकरांचा सन्मान कसा केला बरं सांगायला पाहिजे म्हणता. ओ भिवंडीकर सांगायला पाहिजे का? माणगावच्या सभेचा वृत्तांत सांगायचा का? माणगावात भरली सभा, माणगावात भरली सभा शाहू राजाच्या त्या कोल्हापुरात. आणि त्या सभेमध्ये शाहू राजा सांगतो आम्हाला काय ग. आणि त्या सभेमध्ये शाहू राजा सांगतो आम्हाला काय ग. आणि त्या सभेमध्ये शाहू राजा सांगतो आम्हाला काय ग. आणि त्या सभेमध्ये शाहू राजा सांगतो आम्हाला काय ग. अस्पृश्यांची गर्दी जमली, अस्पृश्यांची गर्दी जमली सभा मंडपात. काय सभा मंडपात. आणि त्या लोकांमध्ये शाहू राजा, आणि त्या लोकांमध्ये शाहू राजा उभा दिमागात. काय ग माय बाप ऐकलो कधी, ऐकलो कधी माय बाप तुम्ही. माय बाप ऐकलो कधी, हा ऐकलो कधी माय बाप तुम्ही. परदेशातून भीमाला, परदेशातून भीमाला शाळा शिकूनी काय विद्या शिकूनी. आणि माय बॅरिस्टर होऊन आला इलाई दिवूनी काय ग. डोळ्याचं हे पारणं फिटलं, माझ्या डोळ्याचं हे पारणं फिटलं. न्याळ ते बाई भीमाला, न्याळ ते बाई. औख मिळू दे माझ त्याला वळते बाई काय ग.
कितीची बसली पंगत? कितीची? 10,000ची बसली पंगत. लेखक उत्तम कांबळे म्हणून त्यांनी माणगाववर एक पुस्तक लिहिलेलं आहे आणि त्या पुस्तकामध्ये ही सगळी आकडेवारी दिलेली आहे. सभेला माणसं किती आली होती म्हणता? 10,000ची बसली पंगत. लांबवळी ग काय जेवणावळी ग. आणि मावशी वाढायला कोण आहे? वाढायाला शाहू राजा त्याच्या हाती पडी काय ग. वाढायाला शाहू राजा त्याच्या हाती पडी काय ग. वाढायाला शाहू राजा त्याच्या हाती पडी काय ग. हे वाढणं लय अर्थानं वेगवेगळं आहे. आरक्षणाचा घास सुद्धा पहिल्यांदा कोणीच चारला असेल तर तो शाहू महाराजांनी चारलेला आहे. नुसती पंक्ती जेवण वाढलं नाही, सक्तीचं शिक्षण कागल संस्थानामध्ये दिलं. 1 रुपयाचा दंड कागल संस्थानातल्या नागरिकांना लावला. शाळेत घातलं नाही तर 1 रुपयाचा दंड कागल संस्थानाला द्यायचा. अशा बऱ्याच सामाजिक क्रांतींची बाळंतपणं शाहू महाराजांनी केली आणि म्हणून बाबासाहेबांनी त्यांना पिलर ऑफ सोशल डेमोक्रेसी म्हटलेलं आहे. आद गोंडा पाटलानं आप्पासाहेब पाटलानं केली होती सोय, सारी केली होती सोय. कशाची सोय केली होती? पण ओ शाहीर, हा, हे आप्पासाहेब पाटील आत गोंडा पाटील आहेत कोण? हे आप्पासाहेब पाटील म्हणजे जैन समाजाचे व्यक्ती होते. असं त्यांनी माणगावमध्ये या अस्पृश्य परिषदेचा सगळा खर्च केला होता. केला होता आणि हा खर्च केला म्हणून जैन समाजानं त्यांना वाळीत टाकलं होतं. बरं. मग परत शाहू राजांनी मध्यस्थी केल्यानंतर त्या जैन समाजातल्या आदगोंडा पाटलांना पुन्हा समाजात घेण्यात आलं. अशी चांगली माणसं होऊन गेलेली आहेत. कर्मवीर भाऊराव पाटलांनी जसं शिक्षण क्षेत्रामध्ये मोठं काम केलं आहे, तसं या माणगाव परिषदेसाठी आदगोंडा पाटलांचं लय मोठं योगदान आहे. आणि म्हणून या जैन समाजाच्या आदगोंडा पाटलांसाठी आपण ऋण म्हणून त्यांचं अभिनंदन करूया. करायला पाहिजे. आदगोंडा पाटलानं केली होती सोय, सारी केली होती सोय. आमच्या माणगावाला शाहू भीमाचं लागाव पाय काय ग. आमच्या माणगावाला शाहू भीमाचं लागाव पाय काय ग. आमच्या माणगावाला शाहू भीमाचं लागाव पाय काय ग. चंदा मंदा गान गाई, चंदा मंदा गान गाई, स्वागताला बाई, राजाच्या स्वागताला बाई. आणि त्या म्हार पोरींच्या गाण्यानं सभा सुरू होई काय ग. माय बाप ऐका लोकजी, ऐका लोकजी, माय बाप तुम्ही. शाहू राजानं भीमाला फेटा बांधला. सभा सुरू झालेली आहे. शाहू महाराज बाबासाहेबांचा सत्कार करतायत. शाहू राजानं भीमाला फेटा बांधला. हत्तीवरून साखर पेढा वाटला. शाहू राजानं माया भीमाला फेटा बांधलाई काय फेटा बांधलाई. अन हत्तीवरून साखर पेढा वाटलाई काय ग. अन हत्तीवरून साखर पेढा वाटलाई काय ग. आणि हत्तीवरून साखर पेढा वाटलाई काय ग. भीम उभा भाषणाला, मग भीम उभा भाषणाला, कंठ दाटलाई भीमाचा कंठ दाटलाई. डोळ्यामधला अश्रू आज उरी पेटलाई काय ग. आणि मग बाबासाहेब भाषण करतात आणि आयाबाईंना सांगतात. या माणगाव परिषदेचा ठराव क्रमांक 2 मध्ये हे लिहिलेलं आहे. काय सांगतात बाबासाहेब? काय सांगता? आयाबायांनो, माझ्या मातांनो, या राजानं जर मला स्कॉलरशिप दिली नसती, या राजानं जर मला स्कॉलरशिप दिली नसती तर मी परदेशात शिकायला जाऊ शकलो नसतो.
हे ऋण मनामध्ये घेऊन बाबासाहेब भाषणाला उभे आहेत. आणि मग बाबासाहेब भाषण करतात. उपकारातून राजाच्या या व्हावं उतराई, कस व्हावं उतराई. आपल्या शाहू राजाच्या जयंतीचा सण कराबाई साजरा, सण कराबाई. काय ग माय बाप ऐकलो कधी, ऐकलो कधी माय बाप तुम्ही, माय बाप ऐकलो कधी, हे ऐकलो कधी माय बाप तुम्ही. आणि मग परिषदेच्या सांगतेला शाहू भराही, राजा शाहू भराही. छत्रपती राजश्री शाहू महाराजांचा शिंग तुतारी वाज सभादननुन जाई. काय ग शिंग तुतारी वाज सभादननुन जाई. काय ग हे शिंग तुतारी वाज सभादननुन जाई. काय ग. शाहूराजे भाषणाला उभे राहिलेले आहेत. आणि मग शाहूराजे काय भाषण करत आहेत. काल पातूर तुमची मी सावतर आई होतो, सावतर आई. काल पात्र कालपर्यंत मी तुमची सावत्र आई होतो, पण आता बाबासाहेब शिकून आलेले आहेत. 1920 साली शाहूराजे हे म्हणतायत की बाबासाहेब केवळ अस्पृश्यांचं नाही, केवळ दलितांचं नाही, उद्या चालून या भारताचं खरं नेतृत्व जर कोण करणार असेल तर हे भीमराव रामजी आंबेडकर करणार आहे. शाहूराजे 1920 साली भाषणात म्हणताय. दूरदृष्टीचा राजा, मोठ्या मनाचा राजा, बहुजनांचा राजा. काय म्हणतात शाहूराजे. काल पातूर तुमची मी सावतर आई होतो, सावतर आई. पण भीमराव आंबेडकर हीच सखी आई तुमची, हीच सखी आई. काय ग हे भीमराव आंबेडकर हीच सखी आई. काय ग. अन भीमराव आंबेडकर